मी सक्रिय राजकारणातनं कायमचा बाजूला होतोय असं म्हणत निलेश राणेंनी राजकारणातनं निवृत्तीची घोषणा केली जायची शक्यता आहे। सक्रिय राजकारणातनं कायमचा बाजूला होतोय असं ट्विट निलेश राणे यांनी केलंय। निलेश राणेंची राजकारणातनं निवृत्तीची घोषणा पाहायला मिळतेय। सक्रिय राजकारणातनं कायमचा बाजूला होतोय असं निलेश राणे म्हणतायत। मी सक्रिय राजकारणातनं कायमचा बाजूला होतोय, आता राजकारणात मन रमत नाही, इतर काही करणार नाही असं थेट निलेश राणेंनी म्हटलंय। आताच्या क्षणाची एक्सक्लुझिव्ह आणि तितकीच मोठी बातमी झी24 तासवर आपण बघतोय। सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या संपर्कात आहेत। सागर, याचा काय अर्थ आहे? निलेश राणे गेल्या काही दिवसांमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते, पण गेल्या काही दिवसांमध्ये शिंदे गटाकडनं उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत हे देखील तिथे दावा करत होते। निलेश राणे राजकारणातनं निवृत्तीची घोषणा करतायत। सक्रिय राजकारणातनं कायमचा बाजूला होतोय असं निलेश राणे यांचं म्हणणं आहे। सागर, माझा आवाज येतोय? पुन्हा एकदा सागर यांच्याकडे जाणार आहोत, मात्र हे ट्विट पाहूयात। निलेश राणे यांचं ट्विट, आता राजकारणात मन रमत नाही, तर काही करणार नाही। मागच्या 19-20 वर्षांमध्ये आपण सगळ्यांनी मला प्रचंड प्रेम दिलं, कारण नसताना माझ्यासोबत राहिला, त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे। बीजेपी मध्ये मला खूप प्रेम मिळालं, बीजेपी सारख्या एका संघटनेत कामाची संधी मिळाली असंही निलेश राणे म्हणतायत। थेट जाऊया पुन्हा एकदा सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी सध्या संपर्कात आहेत। सागर, कसं बघायचं याकडे? निलेश राणे हे गेल्या काही दिवसांमध्ये लोकसभेसाठी सिंधुदुर्ग रत्नागिरी या मतदारसंघातून परत एकदा इच्छुक होते। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये निलेश राणे हे उमेदवार राहणार का याविषयी तर्कवितर्क होता, कारण की उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत यांनी देखील या लोकसभा मतदारसंघातनं उमेदवारी स्वतःची इच्छुक असल्याचं बोलून दाखवलं होतं। उदय सामंत यांनी सुद्धा या संदर्भात वारंवार वक्तव्य केलं होतं। या सगळ्या परिस्थितीमध्ये आज निलेश राणे यांनी स्वतः सक्रिय राजकारणातनं बाहेर पडत असल्याचं घोषणा केलेली आहे। या सगळ्या परस्पर या गोष्टी घडतायत, पण त्याचवेळी राणे कुटुंबामध्ये निलेश राणे यांच्या काही भूमिकांवरनं सुद्धा अनेक वेळा कलह होता, अनेक वेळा संघर्ष होता, हे देखील उघड होतं। वेगवेगळे त्यांचे ट्विट जे आहेत ते त्याच्या संदर्भात सुद्धा अनेक वेळा मतांतर होते, अनेक वेळा भाजपाने सुद्धा त्याचं कधी समर्थन केलं नव्हतं। अशा परिस्थितीत स्वतः निलेश राणे यांनी सक्रिय राजकारणातनं थांबणं याचा अर्थ स्पष्ट आहे की रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये ते आता निवडणूक लढवणार नाही आहेत। दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून एका विधानसभा मतदारसंघातनं निलेश राणे हे भविष्यात उमेदवारी करतील असं एक चर्चा होती, त्याला देखील तुर्तास आता पूर्णविराम मिळताना दिसतोय। कुठे ना कुठेतरी राणे कुटुंबियातले एक नितेश राणे हे विद्यमान आमदार आहेत, स्वतः नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत। अशा याच्यामध्ये स्वतः निलेश राणे भविष्यामध्ये जनतेमधून कुठनं तरी लोकप्रतिनिधित्व म्हणून निवडणुकीला सामोरं जातील असं जी चर्चा होती, त्याला आता पूर्णविराम मिळाल्याचं दिसून येत आहे। तन्मय, नक्कीच सागर, पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना दाखवू निलेश राणे यांचं ट्विट आपण दाखवणार आहोत। काय म्हणालेत निलेश राणे बघा। मी सक्रिय राजकारणातनं कायमचा बाजूला होतोय, आता राजकारणात मन रमत नाही, इतर काही करणार नाही, इतर काही कारण नाही। मागच्या 19 ते 20 वर्षांमध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिला, त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे। बीजेपी मध्ये खूप प्रेम मिळालं, बीजेपी सारख्या एका संघटनेत कामाची संधी मिळाली। एक लहान माणूस आहे, पण राजकारणात खूप काही शिकायला मिळालं आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले। आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन, निवडणूक लढवण्यात आता रस नाही। टीका करणारे टीका करतील, पण जिथे मनाला पटत नाही, कळत नकळत मी दुखावला असेल, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। निलेश राणे यांचं ट्विट। सागर, पुन्हा एकदा येतो तुमच्याकडे। सागर, ही कुठेतरी नाराजी आता समोर आलेली पाहायला मिळते, कुठेतरी त्यांना लोकसभेची निवडणूक लढवायची होती आणि म्हणूनच आता बाजूला होतो असल्याचं ट्विट निलेश राणेंकडनं पाहायला मिळतं। ही नाराजी पक्षश्रेष्ठींकडनं दूर केली जाण्याची शक्यता वाटते? वास्तविकतेत निलेश राणे यांचा लोकसभा मतदारसंघामध्ये यापूर्वी पराभव झालेला आहे। गेल्या काही कालावधीमध्ये त्यांचा सक्रिय थेट राजकारणातला सहभाग सुद्धा पक्षाचं संघटनात्मक स्वरूपातलं कामकाज म्हणून तसा कमी झाला होता।
फक्त त्यांचे जे वादग्रस्त ट्विट हे कायम चर्चेचे विषय झाले होते. अशा परिस्थितीत परत एकदा राणे कुटुंबीय निलेश राणे यांच्यासाठी राजकीय निवडणूक लढवावी यासाठी खूप आग्रही होतं. निलेश राणेंची मुळात तशी मागणी होती असं समजतं. पण कुठे ना कुठेतरी बदललेली राजकीय परिस्थिती आणि एकनाथ शिंदे गटाकडे वारंवार वाढणारा दबाव या सगळ्या परिस्थितीमध्ये निलेश राणे यांनी एक भूमिका जाहीर केलेली आहे. मुळात निलेश राणे हे गेल्या काही दिवसां म्हणजे जवळपास 2014 सह्याद्रीची उंची म्हणजे